येसू येसू पुन्हा अशी थट्टा करू नका. का? पत्नी आहात तुम्ही आमच्या. पण तुमचं लग्न तर तलवारीशी झालंय ना आधी. हो, ते तर झालंच. मग आमच्यासाठी का हळवे झालात? माहित नाही, का धावलात? का पळालात? आमच्याकडे कारण नाही त्याचं. का हाका मारल्यात? त्याला मात्र कारण. कोणतं कारण? एक गोष्ट लक्षात ठेवा, सामर्थ्य वाचून शौर्य नाही, शौर्य वाचून पराक्रम नाही, आणि पराक्रमा वाचून वैभव नाही. तसंच येसू वाचून संभाजी नाही. युवराज, चला घोड्यावर बसा. आमचा घोडा तर पळाला. हुशार आहे तुमचा घोडा. आता आम्ही कसं येणार? आमच्या पुढ्यात बसून. युवराज, आम्हाला लाज वाटते. केलेल्या चुकीची शिक्षा समजा हवी तर. युवराज, आम्ही पुढं. हो, पुढंच. माणसाचं काळीज कुठे असतं? आज तुमचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं आम्हाला. तुमच्यातलंही. आमचं असं कोणतं वेगळं रूप पाहायला मिळालं? पाहिलं. आजवर तुमच्यातील तापटपणा, जिद्द, राग, शौर्य पाहिलं. पण आज तुमच्यातील हळवेपणाही पाहिलं. तुमच्या कपाळावरच्या तिसऱ्या डोळ्यातील सूर्यजाळ पाहिला लोकांनी. पण आज आम्ही तुमच्या माथ्यावरची गंगाही पाहिली. येसू, ते भान तुम्ही आम्हाला दिलं. आम्ही? तुम्हीच. तुम्ही आम्हाला भानावर आणता. एवढंच नाही तर आम्हाला वाटतं की तुम्ही आम्हाला शहाणपण सुद्धा देता. यस्या कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरा. म्हणजे? नाही, काही नाही. यस्या कटाक्ष मात्रेन जायन्ते, बुधभूषण ग्रंथातील श्लोक आहे ना? हो, तुम्ही वाचला? अद्भुत. यस्या कटाक्ष मात्रेन जायन्ते, याचा अर्थ जिच्या केवळ एका नेत्र कटाक्षानं सुद्धा माणसाला शहाणपणा येतो, तशा तुम्ही आहात. आई भवानी प्रमाणे. युवराज, आम्हाला कशाला आई भवानीच्या पंक्तीला नेऊन ठेवताय? येसू, हो समंजस आणि सुस्वभावी पत्नी हे भवानीचंच रूप. आपण आहात. आम्ही एक साधारण. यथा येकेन चक्रेण नरथस्य गतिर्भवे, एवं पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. याचा अर्थ, ज्याप्रमाणे एका चाकानं रथ चालत नाही, त्याला गती मिळत नाही, त्याचप्रमाणे पुरुषार्थ गाजवल्याशिवाय दैव साध्य होत नाही. येसू,
कुठल्याही पुरुषार्थाचा पाया असतो पुरुषाच्या मनातील स्त्रीचा दर्जा. आपण दोघं दोन चाक, समान आकार, समान धाव. आम्ही पत्नीला कमी लेखत नाही, बरोबरीचं समजतो. आत्ता आम्हाला समजलं तुमचं मन कशात रमतं ते, आणि कशामुळे तुम्हाला विरंगुळा मिळेल. आता बघाच तुम्ही आम्ही कशी गंमत करतो ते. काय चाललंय? धारात्य धारात्य अहो हो हो, आमच्या यांनी लिहिलेला हा बुधभूषण ग्रंथ. हवं हाय, पर तुमच्या ह्यांनी लिवलाय म्हणून एवढं कवटाळून धरलाय भाई. ठेवला बस. धारात्या, परवाच्या मोहिमेत युवराज खूप थकलेत, खूप दमलेत ग. हवं हाय. हाताची जखम घेऊन इकडे तिकडे फिरतात. होय की. म्हणून आमच्या मनात आलंय युवराजांचा हा बुधभूषण ग्रंथ त्यांनी दरबारात सगळ्यांसमोर वाचून दाखवला तर अहो सोन्याहून पिवळं भाई. आरामही होईल आणि सगळ्यांना समजेल. भाई भाई, हे तर मागच व्हायला हवं होतं. पर सांगायचं कुणाला आणि ऐकणार कोण? आम्ही सांगू? नाही नाही, नको. आपण त्यांच्यापासून हे गुपित ठेवायचं. सगळी तयारी करायची. राणीवशाला महाराजांना सांगायचं. प्रधानमंडळात सुद्धा माहिती द्यायची. सगळी जय्यत तयारी करायची. आणि मग युवराजांना एकदम त्यांच्या आसनावर बसवायचं आणि मग म्हणायचं, वाचा. उद्या? हो, उद्या. उद्यापर्यंत त्यांना गाफील ठेवायचं. कुठेही जाऊ द्यायचं नाही. पंत, आमच्या निघण्याची तयारी करा. आम्हाला तातडीनं जायला हवं. अचानक एवढी काय तातडी? तातडी आहेच. पंत, परवा आपण तो कय्यूम खानाचा किल्ला जिंकला आणि त्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून आम्ही रुंजाजी जाधवांना नियुक्त केलं. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोरोपंतांनी तर विरोध सुद्धा केला आम्हाला. म्हणाले, मोगल धार्जिणा माणूस आहे, त्याच्यावर कशाला विश्वास ठेवता. पण आम्ही विश्वास ठेवलाच. आबासाहेबांची नीती अवलंबली आणि ती सार्थ ठरली. झाले काय? निराजी काका, झालं असं की आम्ही कय्यूम खानाशी तातडीनं लढाईचा निर्णय घेतला. त्याचं कारण होतं किल्ल्यावर पोहोचणाऱ्या महाकाय तोफा. त्या तोफा किल्ल्यावर पोहोचण्याआधी किल्ला घेणं गरजेचं होतं. आपण तो घेतलाच होता. पण तोफा घेऊन येणाऱ्या पथकाला लढाईची खबर मिळाली. ते पथक तिथेच थांबलं, माघारी जाऊ लागलं. दरम्यान रुंजाजीरावांना किल्लेदार नेमून आम्ही रायगडावर आलो. रुंजाजीरावांनी एक अफलातून खेळी खेळली. तोफा माघारी जाऊ नयेत म्हणून त्यांनी कय्यूम खानाचं दस्तखत करून एक पत्र पाठवलं. लढाई कय्यूम खानाने जिंकलीये, किल्ला मोगल हातीच राहिलाय, त्यामुळे निसंशयपणे तोफा घेऊन किल्ल्यावर रुजू व्हावं. वाह! पत्र वाचून तोफा किल्ल्यावर रुजू झाल्या आणि रुंजाजीरावांनी 2-3 दिवसात त्या बुरुजावर चढवल्या सुद्धा. हे रुंजाजीरावांनी मोठेच काम केले. रुंजाजीरावांच्या कामगिरीमुळे झुंजारगड आता अभेद्य झाला. रुंजाजीरावांनी आम्हाला किल्ल्यावर बोलावलंय. तोफांच्या माऱ्याची दिशा ठरवण्यासाठी आणि तोफगोळ्याचं अंतर निश्चित करण्यासाठी. त्यासाठी निघावं लागेल. अहो, या तिघांचाही गडावर पाय ठरत नाही. महाराजांनी तर वाऱ्याशी सुलूक साधलाय. शंभूराजे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतात. आणि छोटे युवराज तर काय लाडाचा पेढा झाले. हो ना, त्यांच्या कमरेचं माप मिळालं असतं तर करदोडा घडवायला दिला असता. सुनबाईंच्या महाली असतील. येतो आम्ही. बघा, सुनबाईंचं नाव घेतलं आणि सुनबाई हजर. बाळराजे काही आमच्या महाली नाहीत.
पण युवराजांबरोबर असतील. असू द्या. आपण काय येणं केलं? आमचं येणं झालं ते तुमचा होकार घेण्यासाठी. आमचा होकार? कशाबद्दल होकार पाहिजे? आमच्या मनात आलं युवराजांनी बुधभूषणचं वाचन करावं दरबारात, सगळ्यांसमोर. पण एवढं काय महत्वाचं लिहिलंय त्यात? एवढी सुंदर काव्यरचना केलीये की तुम्हाला महाकवी कालिदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांची आठवण होईल. अगं बाई, काय सांगताय सुनबाई? ज्ञानाचा अमृत कुंभ आहे बुधभूषण. मनुष्य कसा असावा, मित्र कसे असावेत, मंत्री कसे असावेत, राज्य कसे सांभाळावे, शत्रू कसा ओळखावा, नीतिमत्ता, धैर्य, निष्ठा कशी असावी, गज परीक्षा, गड परीक्षा, अश्व परीक्षा. थोरल्या महाराजांवर काव्य केलंय. अनेक उद्बोधक रंजक माहिती. एवढं सगळं आहे बुधभूषण मध्ये. हो, युवराजांच्या मनात प्रतिभा अवतरली आणि ती अक्षर रूपानं कागदावर उमटली. पण ती सगळ्यांपर्यंत जायला हवी. हर एकाच्या मनात ती रुजली पाहिजेत. मग रुजवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दरबारातच होऊ द्या वाचन. आमचा होकार आहे. आमचाही. महाराजांना सांगा आणि सगळ्यांना निरोप द्या. सांगा, पण शंभूराजे हाती लागतील का हे आधी बघा. आजकाल घोड्याच्या पाठीवरून जिन काढलंच जात नाही म्हणून म्हटलं. नाही, त्याची अडचण येणार नाही. ते असतील उद्या, आणि तसंही आम्हाला सांगितल्याशिवाय ते कुठेही जाणार नाही. पण याविषयी त्यांना कोणतीही कल्पना द्यायची नाही असं ठरलंय. सगळी सिद्धता झाली की अचानक त्यांना बसवायचं वाचायला. पण आमच्या घोड्याचं जीन कसून तयार ठेवा. आम्ही निघतो आहोत. आपण उद्या निघणार होतात ना? हो, पण गडावर सरदार गोलंदे आलेत. आणि सरदार गोलंदे म्हणजे तोफांचे मोठे जाणकार. वाटेनं गप्पाही होतील आणि आम्हाला सुद्धा युक्तीच्या 4 गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतील. ते आत्ता निघालेत कारण त्यांना शिशाची भट्टी लावायची आहे. शिशाच्या रसात तोफा बसवायच्यात म्हणतात ते. आपण सकाळी निघालात तरी चालेल. गेलो असतो बरोबर. शिवाय हाताला जखम झाली, आज आराम मिळाला असता. असं म्हणता? कारण राणेसाहेबांचा निरोप घ्यायला गेलात तर चौकशी होणार. त्यापेक्षा पहाटे पहाटे गड उतार व्हा. मग आमचं एक पथक तयार ठेव. आम्ही भल्या पहाटेच गड उतार होऊ. जाणे जरुरीचेच आहे. हो, कारण त्या तोफांपैकी एका तोफेचं तोंड आम्हाला एका गुप्त मार्गाकडे करून ठेवायचं, किल्ल्याच्या दक्षिण कड्याच्या बाजूला. तो मार्ग फक्त आम्हालाच ठाऊक आहे, त्यामुळे जाणं गरजेचं आहे. जी. निराजी पंत, आमचा पवन जीन कसून तयार ठेवा. कोणत्याही परिस्थितीत भल्या पहाटे आम्ही गड उतार होणार. बस बस ते आता. हावरा का पटापट. इथे बसतील राणी वसा, तिथे थोरल्या मातोश्री, इथे धाकट्या मातोश्री, धारात्या, आणि इथे गालीच्या अंतरा. इथे बसतील गडावरची मंडळी, मावळे. इथं सतरंजी हातरते. नाही, गालीच्या टाका. अव चाकर माणसं आहेत ती, बसत्याल की. भुईवर बी बसतात. चाकर नाही, स्वराज्याचे सेवक. स्वराज्याचे सेवकही गालीच्यावरच बसले पाहिजे. गालीच्या टाका. जी. इथे बसतील कारभारी, प्रधान मंडळी, मानकरी. खासा सदर पूर्ण भरलेली असेल.
इथे बसतील महाराज. इथं बसतील युवराज. इथं खण ठेवा. दोन्ही बाजूला लामण दिवे लावा. हंड्या झुंबर पुसून ठेवा. राखुंडीने चकचकीत करा. जी. धारात्या, सुनबाई इथं आहे सवय. धारात्या, कशी वाटते सजावट? छान. आवडली? वय. धारात्या, उद्या सकाळी कुठेही जाऊ नकोस. अव म्या हाय, आम्ही समधे आहोत. बरं तुमचे युवराज आहेत का? का? काय झालं? सकाळच त्यांचा घोडा नव्या किल्ल्याकडे उधळणार आहे जणू. कशाला? जरुरी काम आलंय, ते जाणारच. आम्ही बघतोच ते कसे जातात ते. सगळी तयारी करा. जे सांगितलंय ते सगळं तयार करा. उद्या इथं बसून स्वतः युवराज बुधभूषण वाचणारच. युवराज नाही ऐकत कुणाचं. आम्ही ठरवलंय. मग युवराजांना ऐकावंच लागणार. तुमची ही कल्पना आम्हाला खरंच खूप आवडली. खरं तर ही गोष्ट आमच्या मनात कशी नाही आली. शाबाश यसू, शाबास. तुमच्या या कामगिरीबद्दल आमच्याकडून तुम्हाला ही भेट. महाराज, तुम्हाला आवडलं यातच सगळं भरून पावलं. तरीही ठेवा. तुमची ही कल्पना खरंच खूप छान आहे. बुधभूषणाचं सार्वत्रिक वाचन, आणि ते देखील ज्यांनी बुधभूषण लिहिलंय साक्षात त्यांच्याच मुखातून. वा वा वा, हे खरं तर मोठी पर्वणीच. महाराज, आम्ही दरबार लावून घेतलाय. आपण हे सगळं तुमच्या सेनापतींना माहिती आहे का? नाही. मग ते उद्या सकाळी अचानक गायब झाले तर? त्यांना कळूच द्यायचं नाही. हवा करायचं ठरवलंय त्यांना. म्हणजे अचानक हल्ला तर? हो, अचानक हल्ला करायचा. गाफील ठेवून. बर, आता पुढे काय अडचण? महाराज, नेमके उद्याच युवराज नव्या किल्ल्यावर तोफा बसवायला चालले. झालं. मग कसले थांबतायत ते? पण मग ते गेले तर आम्ही भांडणार त्यांच्याशी. असं म्हणजे एकदम तलवारच काढणार तुम्ही? पण तुम्ही थांबवा ना त्यांना. नाही, नको. येसू, तुमच्या नवरा बायकोंच्या भांडणांमध्ये आम्हाला कशाला घेताय? घेणारच ना आबासाहेब. तुम्ही मुख्य आहात. तरीही शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात कधीही पडू नये असं म्हटलं जातं. का? कारण नवरा बायकोंचं भांडण हे सुरू होण्या अगोदरच संपतं. आबासाहेब, म्हणून म्हणतो, तुम्हीच बोला, तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच त्यांना थांबवा. सावध खेळा, नाहीतर हराल. आम्ही तुमच्या आनंदासाठी खेळतोय, नाहीतर आम्हाला कुठे हा खेळ आवडतो. आवडत नाही? काय कारण? या खेळात राणी कुठे? सगळे, राजा, वजीर, उंट, घोडा, सैनिक, पण राणी नाही. हे लक्षातच आलं नाही आमच्या. आमच्या केव्हाच लक्षात आलं, पण तरीही खेळतो, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून. नाहीतर नाही आवडत आम्हाला हा खेळ. म्हणजे मनाविरुद्ध खेळता. मनाविरुद्ध
पण तुमच्या आनंदासाठी. तुम्ही म्हणालात ना खेळा, म्हणून बसलो. आणि तसंही तुम्ही ऐकताच की आमचं. थांबा म्हटलं की थांबता, जाऊ नका म्हटलं की नाही जात. ऐकायला तर पाहिजेच युवराजनींचं. उद्या कुठेही जाऊ नका.